श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. दरवर्षी चैत्र महिन्यातील पौर्णिमा तिथीला रामभक्त हनुमानाची जयंती साजरी केली जाते. यंदा 2026ला 2 एप्रिल म्हणजेच गुरुवारी आली आहे हनुमान जयंती. पंचांगानुसार चैत्र पौर्णिमा तिथी 1 एप्रिल रोजी सकाळी 7:06 प्रारंभ होईल, तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 2 एप्रिल रोजी सकाळी 7:41 समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार 2 एप्रिलला हनुमान जन्मोत्सव साजरा केला जाईल. या शुभ दिनी माता अंजनीच्या उदरातून हनुमानाचा जन्म झाला. हिंदू धर्मात संकटमोचन हनुमानाला कलियुगाचा देवता मानण्यात आले आहे. या दिवशी हनुमानाची विधिवत पूजा केली जाते. असे म्हणतात की या दिवशी बजरंगबलीची मनोभावे पूजा केल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. तसेच ग्रह नक्षत्राचे शुभ फळ देखील मिळते. कोणत्याही समस्येपासून मुक्ती मिळते. तसेच भूत आणि नकारात्मक शक्तींपासून सुद्धा मुक्तता मिळते. तसेच कुंडलीतील मंगळाची स्थिती अधिक मजबूत होते. तसेच हिंदू धर्मामध्ये चैत्र पौर्णिमेचा दिवस विशेष महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी भगवान विष्णू तसेच माता लक्ष्मीची पूजा केली जाते. ही पूजा केल्यामुळे जीवनामध्ये सुख, समृद्धी आणि शांती येते. तसेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला जल अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंगबलीच्या बालरूपाची पूजाही केली जाते. चित्रा नक्षत्र आणि मेष राशीच्या संयोगाने भगवान शंकराच्या 11व्या रुद्र अवताराचा अर्थात बजरंगबलीचा जन्म हा माता अंजनीच्या उदरातून झाला होता. म्हणूनच धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा सुद्धा केल्या जातात. हनुमान जयंतीलाच असते चैत्र पौर्णिमा आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण सकाळीच घराच्या उंबरठ्यावर ठेवा ही वस्तू ठेवल्यामुळे आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या कुटुंबाची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर ती कोणती वस्तू ठेवायची, कोणत्या वेळेत ठेवायची, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. हनुमानाचा जन्म सूर्योदयाच्या काळात झाल्याने आपल्याला या दिवशी ब्रह्ममुहूर्ताला म्हणजेच पहाटे लवकर उठायचं आहे. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर नदीत स्नान करणे विशेष महत्त्वाचे मानले जाते. मात्र जर तुम्हाला नदीत स्नान करणं शक्य नसेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल घालून घरच्या घरी स्नान करावी. स्नान केल्यानंतर पिवळ्या किंवा लाल रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत. त्यानंतर आपल्याला बजरंगबलीसमोर व्रताचा संकल्प हा करायचा आहे. तसेच आपल्याला सूर्यदेवांना सुद्धा जल हे अर्पण करायचे. त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला विधिवत प्रभू श्री रामचंद्रांची तसेच माता सीताची पूजाही करून घ्यायची, कारण बजरंगबली हे राम भक्त होते आणि जर आपण प्रभू श्री रामांची आणि माता सीताची पूजा केली तर त्यामुळे आपल्यावर फारच लवकर बजरंगबली प्रसन्न होत असतात. तसेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीनारायणाची पूजा पूर्ण विधीपूर्वक करायची आहे. या दिवशी भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाची फळे फुले अर्पण करावी. तसेच देवी लक्ष्मीला गुलाब आणि लाल रंगाची फुले आणि सौंदर्य प्रसाधनाच्या सर्व वस्तू अर्पण करावे. तसेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणची कथा वाचणे पुण्यपूर्ण मानले जाते. तसेच हनुमान जयंतीच्या दिवशी चमेलीच्या तेलात सिंदूर मिसळून बजरंगबलींना चोळा अर्पण करा. यानंतर चमेलीच्या तेलाचा दिवा लावा आणि गुलाबाच्या फुलांची माळा अर्पण करा. पूजेमध्ये बजरंगबलींना आवडता प्रसाद म्हणजे गुळ आणि हरभरा याचा समावेश आपल्याला आवर्जून करायचा. तसेच बजरंगबलींना बुंदीचे लाडू सुद्धा अर्पण करावे. यानंतर 7 वेळा हनुमान चालिसाचा पाठ करावा. या दिवशी घरी रामायण पाठ करणं उत्तम मानलं जातं. आरतीनंतर आपल्याकडनं झालेल्या
आपल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमायाचनाही करून घ्यायची आहे. तसेच कपडे, अन्न आणि पैसे गोरगरिबांमध्ये आपल्याला दान हे करायचे आहेत. तसेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी पवित्र पाण्यात कच्चे दूध मिसळून चंद्राला जल अर्पण करणं अत्यंत शुभ मानले जाते. अशा रीतीने आपल्याला पूजा ही करून घ्यायची आहे. देवपूजा करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. हा उपाय करण्याकरता आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा, त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं. त्याचबरोबर या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे, चिमूटभर आपल्याला हळद टाकायची आणि असं हे जल जे आहे ते आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर व उंबरठ्याच्या बाहेर आणि मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडून घ्यायचं आहे. आता आपल्याला एक स्वच्छ कपड्याने ह्या सर्व जागा ज्या आहेत त्या पुसून घ्यायच्या आहेत. आपल्या घराचा मुख्य प्रवेशद्वार हे आपल्या घराचं सर्वस्व असतं. आपल्या घरामध्ये येणारी जी पण सकारात्मकता, नकारात्मकता, चांगली लोक, वाईट लोक, लक्ष्मी, अलक्ष्मी ही आपल्या मुख्य प्रवेशद्वारामधनंच येत असते. आणि जेव्हा असं हे जल आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर तसेच उंबरठ्यावर आणि उंबरठ्याच्या बाहेर शिंपडतो तर त्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता, वाईट शक्ती, त्याचबरोबर अलक्ष्मीचा प्रवेश हा होत नाही. त्याचबरोबर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर सुद्धा आवर्जून हळदीचं लेपन हे करायचं. योगायोगाने हनुमान जयंती आली आहे गुरुवारी, आणि गुरुवारी आपण प्रत्येकजण जे आवर्जून हळदीचं लेपन हे आपल्या उंबरठ्यावर करत असतो. उंबरठ्यावर हळदीचं लेपन केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते, कारण उंबरठ्याला माता लक्ष्मीचं स्थान देखील म्हटलं जातं. आता आपल्याला एका वाटीमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं पाणी किंवा गंगाजल टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं. आणि हे जे कुंकू आहे त्या पेस्टने आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बरोबर मधोमध एक स्वास्तिक काढून घ्यायचं आहे. स्वास्तिक काढताना ते व्यवस्थित काढा. त्यामध्ये 4 बिंदू तसेच कडेला ज्या 2-2 रेषा असतात त्या आपल्याला आवर्जून द्यायच्यात, कारण त्या स्वास्तिकच्या मर्यादा असतात. स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे. स्वास्तिकला श्रीहरी विष्णूंचे आसन मानले जाते, तसेच माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पांचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं. आणि आपण उंबरठ्याच्या वर जे हळदीचं लेपन केलेलं आहे त्या उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला सुद्धा आवर्जून आपल्याला स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे. स्वास्तिकला आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा, धूपदीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे. तसेच मुख्य प्रवेशद्वारावर पण जे स्वास्तिक आपण काढले त्याला सुद्धा आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करून घ्यायचे. स्वास्तिक हे श्रीहरी विष्णूंचं आसन असतं आणि जिथे विष्णू भगवान असतात तिथे माता लक्ष्मीही असते. म्हणून असं हे स्वास्तिक आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर त्याचबरोबर उंबरठ्यावर काढल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते. त्याचबरोबर आपल्याला उंबरठ्यावर अष्टलक्ष्मीची पूजासुद्धा करायची आहे. अष्टलक्ष्मी म्हणजे माता लक्ष्मीची 8 रूपं. आपल्याला काय करायचं आहे, कुंकवाचं जे गंध आपण तयार केलेलं आहे त्यामध्ये आपलं करंगळी शेजारीचं जे बोट असतं त्याला अनामिका म्हणतात, त्याला बुडवायचं आणि आपल्या उंबरठ्यावर एक रेष ओढायची आहे आणि बोलायचं आहे आदिलक्ष्मी. पुन्हा दुसरी रेष ओढायची आहे, बोलायचं आहे धनलक्ष्मी. तिसरी रेष ओढायची आहे धान्यलक्ष्मी. चौथी रेष ओढायची आहे गजलक्ष्मी. 5वी रेष ओढायची आहे संतान लक्ष्मी. 6वी रेष ओढायची आहे वीरलक्ष्मी. 7वी रेष ओढायचं आहे म्हणायचं आहे भाग्यलक्ष्मी. 8वी रेष ओढायची आणि म्हणायचं आहे विजयलक्ष्मी. अशा रीतीने आपल्याला अष्टलक्ष्मीची प्रतीक जे आहे ते आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर काढून घ्यायचे आहेत. अशा रीतीने आपल्याला अष्टलक्ष्मीची पूजा ही करून घ्यायची. त्याचबरोबर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर एक चौमुखी दिवासुद्धा लावायचा. हा जो दिवा आपण लावणार आहे तो तुम्ही कणकेपासून तयार करू शकतात की अगदी मातीची पंती घेतली तरीही चालणार आहे. 2 वातीची 1 वात करायची आहे आणि आपल्याला वात ही टाकायची. अशा रीतीने आपल्याला 4 दिशेला 4 लांब वाती टाकायच्या. अर्थात काय तर आपण चौमुखी दिवा हा तयार करून घेणार आहेत. आता या दिव्यामध्ये आपल्याला आवर्जून शुद्ध गाईचं तुपच टाकायचं. असा हा चौमुखी दिवा जो आहे तो आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावल्यामुळे आपल्या घराचं चौबाजूने संरक्षण हे होत असतं. आपल्या घरामध्ये धन येण्याचे मार्ग हे चौबाजूने मोकळे हे होत असतात. आता दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका. तुम्ही एक प्लेट घ्या, त्यामध्ये आपल्याला मूठभर तांदूळ हे ठेवायचे आणि त्या तांदळावर आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून
ठेवायचा. आता बाहेरनं आतमध्ये आपण जेव्हा येतो तर जी आपली उजवी बाजू असते तिथे आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा. आता या दिव्याला सुद्धा आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा त्याचबरोबर एक फूल अर्पण करून घ्यायचे. त्यानंतर हात जोडून अष्टलक्ष्मीचं आपल्याला स्मरण करायचं आहे. आपल्या घरामध्ये असणारे जे दारिद्र्य निघून गेले पाहिजे आणि आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे झाले पाहिजे. आपल्या घरामध्ये आलेला पैसा हा टिकून राहायला पाहिजे, अशा रीतीने आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करून घ्यायची आहे. त्याचबरोबर आपल्याला आवर्जून आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर 11 आंब्यांच्या पानांचं तोरण लावायचं आहे. आंब्यांच्या पानांचं तोरण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावल्यामुळे आपल्या घरामध्ये जो पण व्यक्ती प्रवेश करतो त्याच्यासोबत केवळ सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. त्याचबरोबर आंबा हे बजरंगबलीचं अतिशय प्रिय फळ आहे. त्यामुळे ज्या घरावर आंब्याच्या पानांचं तोरण किंवा आंब्याच्या पानांपासून काही उपाय किंवा सेवा केल्या जातील त्या घरावर विशेषतः बजरंगबलीची कृपाही होत असते. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी ज्या घरामध्ये हा उपाय केला जाईल त्या घरावर अखंड बजरंगबलीची कृपाही होणार आहे. माता लक्ष्मीची कृपा होणार आहे. तिच्या कृपेने आपल्या घरामध्ये असणारे जे दारिद्र्य ते दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करत जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. जय श्रीराम.